हॅलो गुड मॉर्निंग. मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS व्लॉग्स. आज झाले तिसरा दिवस, आज डेट 3 आहे. 3 दिवस झालेत, आज तिसरा आणि लास्ट डे. आज रिटर्न जायचं कारण काय उद्या सॅटर्डे, सेकंड सॅटर्डे, उद्या सुट्टी आहे. त्याच्यामुळे आज सगळी कामं करून कलटी मारायची. आणि काल काय झालं, आता आज 3 विजिट करतो. काल 2 झाल्या, परवा दिवशी 1 झाली. त्यामुळे आज 3 ते 4 विजिट तरी केल्या पाहिजे. तसा प्लॅन पण आहे. 9 वाजेला फटाफट आवरतो, चेकआउट करायचे. पहिला ब्रेकफास्ट करून येतो, नंतर चेकआउट करतो आणि त्याच्यानंतर मग व्हिजिटला जातो. 3 विजिट आहे, तुम्हाला दाखवतो कुठे जाणार. चलो तर मग कसलं तर यायला चांगले ऑप्शन आहेत. कसं तर आहे वराडे. मी घेतलेत पोहे, पास्ता, सँडविच, एक उपमा आणि आनंद. अजून बघूया तर काय होतं नेक्स्ट सेकंड राऊंडला. पण दाखवतो बघा. आता परत ॲम्बियन्स दाखवतो. काल जरा गर्दी होती ना हॉटेलचा. खरंच ॲम्बियन्स खूप. काल बघा मी तिथं बसलो. चलो काम झाले, ब्रेकफास्ट करून आले, तर थोडा वेळ काम करत बसलेलो आणि आता निघाले. मी थांबलो यासाठी तर ब्लॉक करायला. हे माझ्या रूममध्ये 2 पेंटिंग आहेत. तर त्याचं काय मिनिंग आहे मला कळलं ना. मला असं वाटतंय, एक तर मला हे एम वाटलं सगळ्यात पहिला, नंतर मला असं डोळ्यासारखं वाटलं. तर तुम्ही जरा बघा हे आणि तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा आणि सांगा मला की नक्की काय आहे, तुम्हाला काय वाटतं, ते काय नक्की असेल, कशाचा काय अर्थ निघतो त्याचा मागा. ठीक आहे, चला तो विजिटला जाऊपर्यंत खाली जातो, चेकआउट करतो. ओके, सो स्टार्टिंग पहिली विजिट स्टार्ट करते. जर लेट झाले काय झालं, काम करत बसलो, रूम मध्ये गेलो, परत काम करत बसलो. तर 2-3 मेल करायचे महत्वाचे, मेल केले. आणि आता चाललंय मळवटीला एक साखर कारखाना आहे, 21 शुगर म्हणून. आपलं खूप रेप्युटेड कस्टमर आहे. लातूरमध्ये आपण म्हणजे काय म्हणतो, आपण एक शोकेस म्हणतो ना, काय म्हणतो, क्लायंट लिस्ट मध्ये आपल्याला सगळ्यात वरचं नाव येतं 21 शुगर. मोठा कारखाना आहे, तुम्हाला दाखवतो. आपले पंप्स पण लागले तिथं, खूप पंप्स आहेत आपले. चलो, रेल्वेचं काम चाललंय, बरेच दिवस झालं काम चाललंय. ट्रक म्हटलं सगळ्यात डिफिकल्ट जॉब. हे लावून तडपते. त्याला हार्वेस्टर बाकी ते माझे साहेब मला सांगत होते, कारखान्यात जवळजवळ आहे ना 40 हार्वेस्टर आहेत. आता तुम्हाला ते हार्वेस्टर दाखवले बघा, 40 हार्वेस्टर आहेत कारखान्याकडे. एकाची किंमत आहे 1 करोडच्या आसपास जाते सगळं धरून. तर सांगतोय काय, त्याला वापरतात ऊस कापायला. आता काय झालंय, जनरली सगळेच आहे ना हे ऊस तोडणी कामगार, तो ज्या वाहतूक असेल बरीच फसवी करते. म्हणजे साहेब मला सांगत होते, त्यांची 5 करोडची फसवणूक झाली. म्हणजे मराठवाड्यातले असून इकडे गँग सगळ्या मिळतात तिथंच. हे एवढा कारखाना चालवायचा म्हणजे एवढा त्रास होतोय लोकांना. लय भयानक परिस्थिती आहे बरं का. असं जर राहिलं तर इंडस्ट्रीचं कसं व्हायचं. त्यामुळे काय, कारखाने चांगला चालला पाहिजे तर ठीक आहे, नाही तर अवघड आहे सगळ्यांचं. शेतकऱ्यांचं पण नुकसान आहे आणि आमच्यासारख्या सगळ्याच लोकांचं नुकसान आहे. आता वाजले 3 आणि आता ही दुपारची दुसरी व्हिजिट. तर आत्ता ॲक्च्युली तिसरी व्हायला पाहिजे होती. कारण काय झालं, एका ठिकाणी बराच वेळ गेला म्हणजे थांबलेलं. साहेब लोकांनी चाललेली मीटिंग, त्यामुळे तिथं वेट करायला लागलं बराच वेळ. जिथनं बाहेर आलो तिथून भेटलं ते काही सगळ्या त्यानं माझा ब्लॉगिंग करायचा मूडच घालवला. त्यामुळे काय ब्लॉगच केला ना. तिथनं बाहेर पडलो. आता इथं मांजराला आलोय, मांजरा कारखाना म्हणून आहे. आणि कारखाना खूप जुना आहे बघा, इतका भारी कारखाना आहे ना हा. म्हणजे आता इथनं जवळ 1-1.5 किलोमीटर आहे ना, सगळे रस्त्याला कडनं झाड आहेत. माझ्या मागे दिसत असेल बघा तुम्हाला. आणि तेव्हा कारखाना दिसतो तिकडे, इथं सगळी अशी पूर्ण झाड आहेत. खूप भारी झाडं लावली त्यांनी. जेवढे जुने कारखाने आहेत ना तिथे सगळेच म्हणजे झाडं लावलेली आहेत सगळे चांगले. ऊन लागते लागा जोरात. काय ते खाली गाडी आहे ना ऑटो, त्या इथंच खालच्या गेटवर थांबवतात आणि नंतर आज जायला लागते चालत. ठीक आहे, जरा वॉक पण होतो मला. चलो जाऊ आता कारखाने के अंदर. झाडं किती लावली, आंब्याची झाडं दिसतात. आणि आली दुसरी स्वागत कामा. अजून पुढे जायचे 500-600 मीटर असलं म्हणतो. ते पार्क लय भारी बरं केलं तिथं. बघा बघा लांडर दिसते बघा, लांडर दिसली का लांडर बघा. इकडे पण गेली, इकडे गेली. लांडर म्हणजे मोर पण असणार नादच नाही. तसं तिथं 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 तो बाहेर आले आंब्याचं तिथं. आली दिसली का,
अजूनही आहे त्याच्या मागे अजूनही काय झाडाला इथनं दिसते ना आंबे आलेले. हे आहे ना कारखाना विलासराव देशमुख साहेबांचं काय म्हणतो त्याला स्मारक असं केलंय, भारी गेलंय का नाही दगडात. आणि जवळजवळ आहे का मला वाटतं एक 30 एकर जागा असेल, 20-25 एकरात केलं असेल हे. आणि इथे आहे ना बऱ्याच ठिकाणी प्री वेडिंग वगैरे करायला पण लोक येतात. मी बघितलं की 2 वेळा मी आलो तिकडे, इथलं दिसेल ते आज जाऊन द्यायचं का नाही कोणाच बघू तरी उघडच दिसते जागेत बाहेर. चलो आता आलोय 2 मिनिटात दुसरं गार्डन खूप भारी गेलेलं. लातूर सारख्या ठिकाणी एवढे हिरवळ म्हणजे मानलं पाहिजे. आणि तिकडे मध्ये असा पुतळा आहे, तिकडे जायला आत इकडून बघून बघा केवढा मोठा कारखाना आहे. काय सहकारी साखर कारखान्यांच्याकडे जागा खूप असतात, मजबूत जागा. आधीच्या काळात त्यांनी म्हणजे आता 50 वर्षापूर्वीचा कारखाना असत तेव्हा बऱ्याच जागा असायच्या, त्यामुळे ते डेव्हलप झाल्यात. आता प्रायव्हेट कारखान्यासाठी एवढी जागा असते पुण्यात नसते. आता जागेचे भाव वाढलेत बरेच, त्यामुळे झाड तर इथं अशोकाची झाडं याची भारीला झाड असली तर बरं वाटतं. जागे तसा गारवा वाटतो जरा. त्याला जायला जाणं भेटायचं ते खरं चीफ साहेब नाही का चीफ इंजिनियर साहेबांना भेटू, परचेस साहेब नाही. पंप ॲक्च्युली ड्रायर ॲप्लिकेशनला लागला आहे. ड्रायर ॲप्लिकेशन म्हणजे काय असतं की डिस्लरीमध्ये जो स्पेंटॉस तयार होतो तो स्पेंटॉस जाळण्यापेक्षा त्याच्यावर प्रोसेस करतात आणि त्याचं पोटॅशियममध्ये कन्वर्ट करतात. त्याला पूर्ण सेटअप हा ड्रायर 250 डिग्री सेल्सिअसला ते स्पेंटॉस हे करतात. त्यातलं सगळं जे हे असतं पाणी असतं सगळे काढतात पाणी आणि पोटॅशियम पावडरच्या रूपात येतात. आणि नंतर ते आपण खत म्हणून वापरू शकतो पोटॅशियम. हा हे रोटोचा पंप आपला एकच पंप आहे इथं, एक स्टँड बायला त्यांनी घेतला दुसरीकडे. चला 2 विजिट झाले, ही पण आता 3ऱ्या विजिटकडे जायचे खरं जरा अवघडच वाटते. आता टायमिंग संपलेला आहे. स्क्रॅप त्याची हॉलिवूडच्या पिक्चरचा ह्याचं असलं सेट ओढणंच असल्यासारखं वाटतं का नाही. 2 केवढी मोठी गोडाऊन येते, साखरेची गोडाऊन येते. तसं जरा फील आला मला. ब्लू कॅन आजकाल ब्लू कॅन दिसलं की भीतीच वाटतं, डेंजर झालं ते दिल्लीच्या केसपासून. चल हे बघा फील्ड मार्केटिंगचं काम असं असतं. शूज बघा कसं झालं माझे. ऑफिसमध्ये बसून काम होत नाही, बाहेर फिरायला लागतं मार्केटमध्ये. आणि कारखान्यात जाणं म्हणजे आहे ना 5-7 माझं वाटतं जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर मॅच चाललो असेल. त्यावर काही येत नाही आता अलाउडच करत नाही त्यांच्या गाड्या असल्याशिवाय. बाहेरच्या असं प्रायव्हेट गाड्या कमर्शियल नाही कर. चलो ते ऑफिस आहे. आत्ता राहुलला भारी गोष्ट कळाली त्याच्यामुळे वाचलो ना. त्याचं मला पुण्याला जायला लागतं. मला माहितीच नव्हतं की साताऱ्यातनं डायरेक्ट ट्रॅव्हल्स आहे, लातूरवरनं सातारा लातूर नांदेडवरनं येते. ओके म्हणजे ट्रॅव्हल्स बुक केली. फक्त काय झालं तर 9ची ट्रॅव्हल्स आहे, त्यामुळे जरा लवकर यायला पाहिजे. आता लवकर आलोय, आता काहीतरी थोडा वेळ टाइमपास करतो इथं आणि त्यानंतर जातो. सगळे रिक्षा मेकॅनिक आहेत, रिक्षा स्पेशलिस्ट दिसतात इथं. एकी गाडीला आपली पण रिक्षा होती. आता काय आलंय ट्रॅव्हल्स आहे 9 वाजताची, आत्ता वाजलेत 5:30. तर ऑलमोस्ट मला 3.5 तास आहेत. हो 3.5 तास. त्यातले 3 मेन कामं वाढलं आहे. एक तर मी जिथून पराशी पाणीपुरी खाल्ली ती मला खायची आहे, एक चहा प्यायचा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरा कॅश काढायची ATM मधनं, आणि जरा एक फास्ट चार्जिंगची केबल घ्यायची. तर म्हणजे इथं मला टाईम आहे तर मी जरा चेक करतो इथनं कुठं काय काय मिळतं आपल्याला फास्टमध्ये. आणि जाऊन परत मोबाईल चार्ज पण करायचं. हॉटेलवर गेलं पाहिजे. बघू चलो पाणीपुरी खायला जाऊ पहिल्यांदा. लय क्वालिटी आहे ती. पहिला टास्क मी आता पूर्ण करतो. इथली पाणीपुरी खाऊन एक नंबर पाणीपुरी, एक नंबर, नादच नाही करत भाऊ. क्वालिटी पाणीपुरी तुम्हाला सांगतो. चुम्मा पाणीपुरी चुम्मा लयच आवडली मला. जसं एवढा म्हणजे कौतुक करत नाही पण मला पहिल्यांदाच लय आवडली ती पाणीपुरी. आज एक तास झालाय पाणीपुरी झाली तर चहा पिझ्झा राहिलाय, चहा प्यायचा आणि किरकोळ बँक एचडीएफसीचे काम आहे ते, आणि मग कल्टी मारतो. बस लातूरला टाटा म्हणायची वेळ आली, संपलं आपला लातूरचा डे. दुसरा टास्क आपला चहा प्यायचा. चहा भारी. कंटाळा आला मला, लय कंटाळा.
डॉक्टर जाऊन झोपवलं चेकआउट केलं 9ची गाडी निवांत 2-1 तास झोपलो हॉटेलमध्ये. पुढच्या वेळेस आता तसं करेल. चला जातो आता कंटाळा आला. आता नाही करत आता डायरेक्ट बसमध्येच पाहू जातो हॉटेलमध्ये. आता रस्त्याने मग इकडं बघितलं प्रियंका चोप्रा कसली काढली का तर वाटते का प्रियंका चोप्रा डेंजर आहे ना खतरनाक प्रियंका चोप्रा आहे का नाराज जरा घाबरून तिला बघू नये का ती स्वतः घाबरेल. जवळजवळ 1.5 ते 2 तास हॉटेलमध्ये टाइमपास करत बसलो. फोन चार्जिंग लावला मेल चेक केले जरा बाकीचे पेंडिंग कामं पण करून टाकले जरा. आधी जायचं तर आपण कर्जवटच झालं नाही. चलो आता जरा खाली जाऊ ट्रॅव्हलच्या तिथे जाऊन टाइमपास होता. एक नंबर लेखीन एक नंबर वेट काय आपल्या आयुष्यातला जात नाही. मी काय झालं ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये येऊन बसले 9ची गाडी 9 वाजले तरी अजून कोणाचाच पत्ता नाही. बघू अजून किती वेळ लागतो. वेट काही संपत नाही. प्रवास म्हणलं की असं चालतं जेवण केलं असं मग ब्लॉक करायचं राहिलं गडबड. मला वाटलं बस जाते विते काय बघू आली का बस केला पण लास्टला बस मिळाली आणि वरते ठीक आहे ज्या तिच्या बसने येत होतो मी त्याच्यापेक्षा खूप चांगली बस मिळाली. आता डायरेक्ट सातारा लवकरच मागायचं लातूरला तर होईल एक ऑर्डर होईल मला असं वाटतं. त्या दिवशी पहिल्यांदा निगोसिएशन झाली ती होईल वरची वर येत राहील लातूर ब्लॉक यायची एंड करते. बाय बाय.